गुड आफ्टरनून सर. गुड सर आफ्टरनून. तुमचं नाव? माझं नाव विशाल बाळासाहेब सुरस आहे. सर तुम्ही एस एस सीच्या कोणत्या बॅचमध्ये होते? मी ऑनलाईन फोर्थ ऑनलाईन बॅचमधला आहे. ओके. सर तुम्ही बँकची कोणती एक्झाम क्वालिफाय केली? मी नाबार्डमध्ये आहे, अरुणाचल प्रदेशला स्पेशलिस्ट ऑफिसर म्हणून. ओके सर, कॉंग्रॅच्युलेशन सर. थँक्यू मॅम. सर तुम्ही बँकिंग का निवडली होती? मी ऑलरेडी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या प्रोजेक्टवरती काम करत होतो. बट मला असं रिअलाईज झालं की आपण काहीतरी ॲग्रिकल्चरशी निगडीत करण्याचा उद्दिष्ट होतं माझं. तर त्यासाठी मी घरच्यांचे पण ज्यावेळेस जॉब रिझाईन केला त्यावेळेस त्यांचंही सहकार्य मला भेटलं यामध्ये. सर या गोष्टींमध्ये आईबाबांचं काही सहकार्य होतं का तुम्हाला? हां, त्यांचा खूप मोलाचा वाटा होता. कारण जे काय आज इथं आहे त्यांच्यामुळेच आहे आणि त्यानंतर जे काय आहे ते शुभम सर अकॅडमीमुळेच आहे. ओके. सर सक्सेस अचीव्ह करायला एस एस सीचा काय रोल राहिला? रोल म्हणजे बेसिक जे आहे ते मला काहीच येत नव्हतं. बट ॲक्च्युली मी लाईव्ह सेशन करत होतो आणि मला पझल तर काहीच येत नव्हते. बट मी ज्या दिवशी सेशन करत होतो सोनी सरांचं, त्या दिवसापासून माझी प्रोग्रेस भरपूर होती. सर स्टुडंट्सना काही ॲडवाईस द्यायचं असेल तर? स्टुडंट्सला मी एकच ॲडवाईस देईन, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवायला पाहिजे आणि असं नाही की वॅकन्सी कमी आहे म्हणून फॉर्म भरला नाही पाहिजे म्हणून. एकही वॅकन्सी असली तर फॉर्म भरायला पाहिजे, ट्राय करायला पाहिजे. कारण मी एक वॅकन्सीसाठी मी अरुणाचल प्रदेशला इंटरव्ह्यू देऊन आलेलो आहे आणि त्यामध्ये माझं सिलेक्शन झालेलं आहे. ओके सर. मला काकूला प्रश्न विचारायचा आहे. तुमचा मुलगा अधिकारी पोस्टवर निवडला गेलेला आहे, तर तुम्हाला कसं वाटत आहे? आनंद वाटते. आनंद वाटत आहे? आणि तुम्हाला? हो, खूप छान वाटतं. खूप छान. तुमचा काय सपोर्ट राहिला सरांसाठी? सपोर्ट म्हणजे मॅडम त्यांनी असं कधी विचारलं नाही की किती वर्ष लागेल किंवा तू काय करतो, तुझा रिझल्ट आला का नाही का. त्यांनी मला याबद्दल कधी कुठल्या गोष्टीचा म्हणजे असं बर्डन दिलं नाही. जे काय ते करतोच, त्यांना विश्वास होता माझ्यावरती आणि त्यांना माहीत होतं की हा एक ना एक दिवस तर सक्सेस भेटणारच आहे. ते पेशन्स ठेवले होते त्यांनी. सर तुमचा फेवरेट सब्जेक्ट कोणता होता आणि फेवरेट टीचर? हां, माझा फेवरेट सब्जेक्ट मॅडम मला पहिलं सुरू रिझनिंग काय येत नव्हतं. बट ज्या दिवशी मी सेशन करत होतो, सेशन करत असताना मला रिझनिंगची म्हणजे इतकी आवड निर्माण झाली की मी ब्लड रिलेशन येत नसताना पण मला ते क्लासमध्ये जमलं नाही. पण ज्या दिवशी मी सेशन करत होतो तेव्हापासून मला ब्लड रिलेशन कुठलंही असो, ब्लड रिलेशन असो, पझल असो, ते मला खूप आवडतं आहे. त्यामुळे मला रिझनिंग खूप आवडायचं नंतर. ओके. आणि फेवरेट टीचर? फेवरेट टीचर तर माझे तिन्ही होते. बट मला थोडं क्वांटबद्दल भीती वाटत होती थोडी, पण तेही नाही आता काही. सर तुम्ही कॉन्टसाठी काय केलं इम्प्रूव्ह करायसाठी? क्वांटसाठी पहिली गोष्ट माझं क्वांट खूप वीक होतं. बट मी बेसिक जे आहे पाढे खूप पाठ केले होते. कारण पाढेही येत नव्हते मला. मी तिथून सुरुवात केलेली आहे. लॉकडाऊनमध्ये बॅच घेतल्याच्यानंतर मी पाढेवर पूर्ण रट्टा जे सर सांगतात ते फॉलो करायचो मी. पूर्ण बॅच केली आणि परत प्रॅक्टिस करत होतो. सर एस एस सीसाठी वन वर्ड? एक नंबर आहे ते. ओके सर, थँक्यू. थँक्यू मॅम.